प्रयत्न केला, पण तुझ्या हाताला जी चव आहे ना ती माझ्या हाताला कधीच नाही आली बघ. असं कोण म्हणलं ग? तू बी चांगली सुगरण आहेस आणि एवढं मनापासून सगळं करत असतेस. तेजूचा फोन आहे. हा तेजू बोल ना. बहिणी आत्या आहेत का तिथं? मला सगळ्यांशी बोलायचंय. मला वाटलंच होतं, म्हणून फोन स्पीकरवरच ठेवलाय मी. आई आणि छोटे दोघे तिथे बोलतो. तेजू कशी आहेस ग बाळा? बरी आहे मी, पण सकाळी फक्त किचन मध्ये पाय घसरून पडले. काय? हा ग अशी कशी पडलीस तेजू? तेजू तुला लय लागलं नाही नव्हता? बरी आहेस नव्हता तू? तेजू अगं जायचं कशाला स्वयंपाकघरात? नोकर चाकर आहेत ना? तेजू तेजू घाबरण्यासारखं काय नाही ना ग? तेजू मला आधी सांग, तुला काही लागलंय का? फार काही सिरियस आहे का? नाही नाही नाही, आम्ही एक काम करतो, तुला न्यायला येतो तिथे. मी आता लगेच सूर्याला सांगते आणि निघतो इकडनं. हा ग बहिणी थांब थांब थांब, काही झालेलं नाही मला, एकदम ठीक आहे. सकाळपासून आरामच करते मी. आणि तुला माहिती, डॅडी माझी खूप काळजी घेते. सकाळपासून सगळं असं हातात आणून दिलंय. आणि आता माहिती, ह्यांना आणि छत्री काकांना घेऊन किचन मध्ये गेले माझ्यासाठी स्वयंपाक करायला. काय? हो डॅडी आणि स्वयंपाक? हो. आणि तुला माहिती बहिणी, सकाळी पोहे पण एवढे भारी बनवले होते ना डॅडीनी. सगळ्यांसाठी नाश्ता बनवला होता. ह्या सगळ्यावर विश्वास ठेवणं जरा अवघडच आहे मला. पण असो, तू तुझी काळजी घे आणि काही लागलं ना तर मला लगेच फोन कर. हो हो, मी काळजी घेईन. तुम्ही माझी अजिबात काळजी करू नका. डॅडी आणि स्वयंपाक? तेच तर, मालक स्वयंपाकघरात आहे ती ह्याची कल्पना बी करवणं झाल्या मला तर. नाहीतर काय. अगं आजपर्यंत कधी स्वतःचं जेवलेलं ताट बी उचलून ठेवायला स्वयंपाकघरात गेले नाहीत ते, पण आता डायरेक्ट स्वयंपाकच करायला लागलेत. म्हणजे चहा पोळ्यापर्यंत ठीक होतं, पण आता जेवण बनवायला लागलेत. आश्चर्यच आहे. अक्का, मला नाही वाटत मालकासनी हे समजा जमल म्हणून. त्यात तेजूची एवढी नाजूक अवस्था आहे. मला काय वाटतंय, आपण एक काम करूया का? आपण इथं जेवण बनवून डबा तेजूला पाठवून देऊया तिकडं. आणि वाईट जरा जास्तीच पाठवू, म्हणजे काळजीचं कारणच नाही. ते सगळं करूच ग आपण, पण